एखाद्या व्यक्तीविरुद्ध कौटुंबिक वादातून पत्नीने फौजदारी केसेस दाखल केलेल्या असतील तर त्या फौजदारी केसेस या उच्च शिक्षण घेताना अडथळा ठरू शकतात का किंवा नोकरी लागत असताना अडथळा ठरू शकतात का, हे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत। वैवाहिक वादातून उद्भवणारी फौजदारी प्रकरणे उच्च शिक्षण घेताना अडथळा ठरू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे। पत्नी पतीविरुद्ध जुन्या फौजदारी भारतीय दंडसंहितेप्रमाणे कलम 498 या कलमाखाली किंवा कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली किंवा पोटगीसाठी केसेस दाखल करते। या सर्व केसेस फौजदारी प्रकरणांमध्ये येतात। जेव्हा पतीला उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते त्यावेळी सरकारकडे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते। त्या प्रतिज्ञापत्रामध्ये एक कॉलम असतो, तो म्हणजे पतीवर मॉरल टर्पिट्यूड म्हणजेच नैतिक पतनाबाबतचे गुन्हे आहेत का, आणि जर गुन्हा असेल तर शासनाच्या योजनांचे लाभ घेत उच्च शिक्षणासाठी त्यांना परवानगी मिळत नाही। असेच एक प्रकरण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे उपस्थित झालेले होते। या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने असे म्हटलेले आहे की वैवाहिक विवादातून उद्भवणारी फौजदारी प्रकरणे ही उच्च शिक्षण घेण्याच्या अधिकारास नाकारू शकत नाहीत। या केसची पार्श्वभूमी अशी होती की याचिकाकर्त्याने वैद्यकीय अधिकारी ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट म्हणजे AIAPGET 2024 मध्ये भाग घेण्यासाठी NOC म्हणजेच ना हरकत दाखला मिळण्यासाठीचा अर्ज केलेला होता। सुरुवातीला आरोग्यसेवा उपसंचालकांनी त्यांची पात्रता ग्राह्य धरून NOC म्हणजे ना हरकत मंजूर केली होती। त्यानंतर 19 जुलै 2023 रोजीच्या शासनाच्या GR प्रमाणे याचिकाकर्त्याविरुद्ध पत्नीने दाखल केलेली केस म्हणजेच गुन्हे प्रलंबित असल्यामुळे आरोग्य विभागाने सप्टेंबर 2024 मध्ये दिलेली NOC रद्द केली व त्या शासकीय कर्मचाऱ्यांना पुढील शिक्षण घेण्यास अपात्र ठरवले। याबाबत याचिकाकर्त्याच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 498A व 494 म्हणजे दुसरे लग्न केले म्हणून तसेच SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला होता। त्या केसमध्ये युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यातर्फे असे मुद्दे मांडण्यात आले की राज्यघटनेच्या कलम 21 प्रमाणे शिक्षणाचा अधिकार नाकारता येणार नाही, तसेच कौटुंबिक विवादातून केलेल्या केसेस या मॉरल टर्पिट्यूड म्हणजेच नैतिक पतन याखाली येत नाहीत। याचिकाकर्त्याची व्यावसायिक आचरण आणि नैतिक स्थिती ही त्या वादामुळे बाधित होऊ शकत नाही। शासनाच्या निर्णयाप्रमाणे गुन्हे प्रलंबित असतील तर शासनाच्या योजनेतून उच्च शिक्षण घेण्यापासून त्या व्यक्तीला प्रतिबंध करता येतो, परंतु या केसमध्ये केस ही कौटुंबिक विवादातून झालेली असल्यामुळे तो GR याचिकाकर्त्याला लागू होत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला। यावर सविस्तर सुनावणी होऊन माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने असा न्याय निर्णय दिलेला आहे की कौटुंबिक विवादातून गुन्हे दाखल झाले तर ते गुन्हे हे याचिकाकर्त्याला उच्च शिक्षण घेण्यास रोखू शकत नाहीत, ते गुन्हे नैतिक पतन होत नाहीत व याचिकाकर्त्याला त्याच्या करिअरमध्ये प्रगती करण्यापासून रोखू शकत नाहीत। या केसच्या सुनावणी दरम्यान माननीय मुंबई उच्च न्यायालयाने कैलास पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसबद्दल ही विस्तृत संदर्भ दिलेला आहे। त्या केसमध्ये म्हणजेच कैलास पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले होते की सरकारचे कोणतेही धोरण हे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध व त्या अधिकारांना प्रतिबंधित करणारे नसले पाहिजे। या सर्व बाबी विचारात घेऊन माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपल्या न्यायनिर्णयामध्ये याचिकाकर्त्याला दिलेली NOC रद्द करण्याचा निर्णय रद्द केला व त्यांना उच्च शिक्षणामध्ये पात्र राहण्याची परवानगी दिलेली आहे। हा निर्णय शासकीय नोकरीला लागत असताना जेव्हा अशाच प्रकारचे प्रतिज्ञापत्र दिले जाते, म्हणजे ज्या प्रतिज्ञापत्रामध्ये तुमच्यावर मॉरल टर्पिट्यूड म्हणजेच नैतिक पतनाचे कोणते गुन्हे आहेत का याबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागते, अशा प्रकारचे गुन्हे त्या व्यक्तीवर असतील व त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला शासकीय नोकरी लागताना अडचण येईल का हे भविष्यकाळामध्ये ठरेल। या निकालाचा संदर्भ पुढे भविष्यकाळामध्ये नोकरीला लागत असताना सुद्धा दिला जाऊ शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा। बाजूचे बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा।